गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला तर आज आपण एका नव्या उपक्रमाला सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे इंग्रजी शिका फक्त 15 दिवसात. आता मी या ठिकाणी 15 दिवसात म्हणतो, याचा अर्थ काय की 15 दिवसात तुम्ही एकदम फाडफाड इंग्लिश बोलाल किंवा फ्लुएंट इंग्लिश बोलाल अशातला भाग नाही, परंतु नक्की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामधले जे काही रोजच्या वापरातले जे काही वाक्य आहेत नक्की तुम्ही त्या ठिकाणी ते बोलणार आहात 15 दिवसानंतर. मात्र जे आपले काही वाक्य असतील, जे काही होमवर्क असेल तो होमवर्क तुम्हाला रोजचा रोज पूर्ण करायचा आहे. आणि दररोज जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ आपण टाकणार आहोत, पहिला दिवस दुसरा दिवस, तो क्रमवार बघत जायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आता हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे, तर जे मुलं आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा 10वी 12वी झालेले आहेत किंवा जे मुलं शाळेत आहेत ज्यांना ट्युशन्स मिळत नाहीत, ग्रामीण भागातले असो की शहरी भागातले असो, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये इंग्रजीबद्दल जी काही भीती आहे ती भीती घालवणं आणि इंग्रजी भाषा अगदी सोपी आहे हे पटवून देणं आणि त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रवृत्त करणं हा माझा त्या ठिकाणी हेतू आहे. आणि मला आशा आहे आणि गॅरंटी सुद्धा आहे की तुम्ही या ठिकाणी नक्कीच हे जे आपला उपक्रम जो आहे हा उपक्रम जर पूर्ण जर केला आणि याच्यानंतर 15 दिवसानंतर सुद्धा येणारे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर नक्की तुम्ही इंग्रजी शिकाल. आता आपण जास्त उशीर न करता आजच्या आपल्या पहिल्या दिवसाला आपण सुरुवात करूया. तर आपण काय करूया, सर्वात प्रथम इंग्रजी भाषेची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे आपली जी काही मातृभाषा आहे, मराठी मातृभाषा जी आपली आहे त्या मातृभाषेपेक्षा त्यामध्ये कसा बदल आहे म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला सोपं जाईल. तर सर्वात प्रथम आपण आपल्या मराठी भाषेची रचना बघूया. मी कबड्डी खेळतो हे वाक्य आपण घेतलं तर यामध्ये मी हा कर्ता आहे, वाक्याची सुरुवात करतो. त्यानंतर कबड्डी हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद आहे. त्यानंतर दुसरं वाक्य जर आपण बघितलं, राम आंबा खातो, तर यामध्ये राम हा कर्ता आहे, त्यानंतर आंबा हे कर्म आहे आणि क्रियापद हे या ठिकाणी जे आहे तो खातो आहे. अशा प्रकारे कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद म्हणजे आपली मराठी भाषेची रचना कशी असते, कर्ता कर्म आणि क्रियापद. आता हेच आपण इंग्रजीमध्ये बघूया. हेच वाक्य या ठिकाणी बघा, मी कबड्डी खेळतो हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं म्हणता येईल, आय प्ले कबड्डी. तर मी साठी काय वापरतो आपण, आय वापरतो. प्ले म्हणजे खेळणे, तर या ठिकाणी खेळतो साठी प्ले घेतलेला आहे आणि कबड्डी साठी आपण कबड्डीच घेतलेला आहे. अशा प्रकारे आय प्ले कबड्डी. तर या ठिकाणी आय जो आहे तो सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म आपण घेतलेला यस. त्यानंतर प्ले खेळण्यासाठी आपण या ठिकाणी वर्ब जे आहे आपलं ते आपण याला शॉर्ट फॉर्म व्ही घेतलेला आहे आणि कर्म जे आहे कबड्डी त्यासाठी आपण ओ वापरणार आहे. तर या ठिकाणी यस व्ही आणि ओ, यस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा स्ट्रक्चर बघणार आहोत तेव्हा मी या ठिकाणी वर्ब ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट असा शब्द न वापरता यस व्ही ओ अशाच प्रकारचे मी शॉर्ट फॉर्म वापरणार आहे. चला तर मग पुन्हा एकदा बघूया आपण. आय प्ले कबड्डी, मी कबड्डी खेळतो. त्यानंतर तर दुसरं जे वाक्य आपले जे आहे, राम इट्स मँगो, यामध्ये राम हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, इट्स हे वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे आणि मँगो हे कर्म आहे. तर या ठिकाणी राम इट्स मँगो अशा प्रकारे आपण बघू शकतो की इंग्रजी भाषेची आणि मराठी भाषेची रचना. तर बदल काय आहे, कर्म फक्त मागे पुढे आहे. जे क्रियापद आहे इंग्रजीमध्ये क्रियापद कधीही कर्त्यानंतरच येतं. वाक्य कोणते असो, कोणत्याही काळात असो, या ठिकाणी कर्त्यानंतर क्रियापदच येतं. तसं मराठीमध्ये मात्र क्रियापद जे असतं सर्वात शेवटी वापरलं जातं. एवढा बदल मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे. इंग्रजी भाषेची रचना कशी आहे, तर अशी सोपी सोपी वाक्य आता आपण या ठिकाणी तुम्ही घरी बनवायची आहे. तर तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की इंग्रजी भाषेची रचना कशी आहे. आता आपण जे यस आहे, व्ही आहे आणि ओ आहे याची काही उदाहरणं घेऊयात, ती आपल्याला माहिती पाहिजेत. मला आशा आहे की तुम्हाला कमीत कमी 50 ते 100 जे काही यस आहेत म्हणजे सब्जेक्ट आहेत ते तुमचे पाठ असतील किंवा माहिती असतील, त्याचे अर्थ देखील तुम्हाला माहिती असतील. आता जो सब्जेक्ट आहे म्हणजेच काय, वाक्यात क्रिया करणारी किंवा वर्णन केलेली व्यक्ती किंवा वस्तू किंवा ठिकाण किंवा कल्पना म्हणजेच क्रियापदापूर्वी येणारे नाम किंवा सर्वनाम यालाच आपण कर्ता म्हणजे सब्जेक्ट असं म्हणतो. आता या फळ्यावर आपण या उदाहरणामध्ये काही 50 ते 55 जे काही सब्जेक्ट येऊ शकतात ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. बघा, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही,
यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे निर्जीव वस्तू ज्या काही असतात त्या दाखवण्यासाठी. मग झाडे असतील किंवा निर्जीव वस्तू असतील, प्राणी असतील, मुलं असतील, त्यांच्यासाठी आपण इट वापरतो. त्यानंतर दे, जर जास्त लोक असतील तर त्यांच्यासाठी आपण गर्दी असेल तर ते असं वापरतो. दे म्हणजे ते. बॉय मुलगा, गर्ल मुलगी, मॅन माणूस, पीपल लोक. त्यानंतर बॉईज मुले, गर्ल्स मुली, काऊ गाय, डॉग कुत्रा, कॅट मांजर, टीचर म्हणजे शिक्षक, स्टुडंट विद्यार्थी, अंकल आपण काका किंवा मामा म्हणतो, किंग राजा, क्वीन राणी, मदर आई, फादर वडील, ब्रदर भाऊ, सिस्टर बहीण, हजबंड नवरा, त्यानंतर वाईफ बायको किंवा पती पत्नी पण म्हणू शकतो आपण. पोलीस पोलिसाला पण शक्यतो पोलीसच म्हणतो. ऍक्टर अभिनेता, ऍक्ट्रेस अभिनेत्री, टायगर वाघ, लॉयन सिंह, रमेश हे तर नाव आहेत. रमेश, सलीम, त्यानंतर हेडमास्टर मुख्याध्यापक, मिनिस्टर मंत्री हे गावाचे नाव सुद्धा या ठिकाणी शहराचे येतात. पुणे, सन म्हणजे सूर्य, या ठिकाणी द सन देखील लिहू शकतो. मून, त्यानंतर मुंबई, इंडिया, स्टार, कार स्टार म्हणजे तारा, त्यानंतर कार आपण कारच म्हणतो, बसला बस म्हणतो. प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, त्यानंतर सन म्हणजे मुलगा, डॉटर म्हणजे आपली मुलगी, त्यानंतर स्कूल शाळा, मोबाईल, आणि हा शेवटचा जो शब्द आहे तो आहे पेन. पेन पेन्सिल. अशा प्रकारे तुम्ही असे कितीतरी सब्जेक्ट तयार करून ठेवू शकता. हे सर्व वाक्याची सुरुवात करणारे शब्द असतात म्हणून आपण याला सब्जेक्ट असं म्हणतो. दुसरा जो आपला या व्हिडिओ मधला भाग आहे तो म्हणजे महत्वाचा क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो किंवा वाक्यात कोणती क्रिया होत आहे हा दाखवणारा जो शब्द असतो त्याला वर्ब, शॉर्ट मध्ये व्ही या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये म्हणत आहोत. वर्ब म्हणजे क्रियापद. या ठिकाणी महत्वाचं एक तो भाग असतो. तर या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर किंवा आपण या व्हिडिओसाठी सरावासाठी काही वर्ब आपण घेतलेले आहेत ते बघूया. रन पळणे, वॉक चालणे, सी पाहणे, टॉक बोलणे, प्ले खेळणे, क्राय रडणे, रीड वाचणे, राईट लिहिणे, बाईट चावणे, ईट खाणे, ड्रिंक पिणे, जंप उडी मारणे, फिअर घाबरणे, फील भरणे, फील वाटणे, दोन्ही फील मध्ये फरक आहे. स्टँड उभे राहणे, गिव्ह देणे, टेक घेणे, थ्रो फेकणे, कॅच झेलणे, डान्स नाचणे, टेल सांगणे, स्पीक बोलणे, सिंग गायन करणे किंवा गाणे, स्लीप झोपणे, कॉल बोलावणे, फॉल पडणे, रिसीव्ह प्राप्त करणे, सीट बसणे, लुक पाहणे, लर्न शिकणे, टीच शिकवणे, स्विम पोहणे, कट कापणे, कुक स्वयंपाक करणे, गो जाणे, कीप ठेवणे, पुट ठेवणे. दोन्ही कीप मध्ये फरक आहे. KEEP कीप म्हणजे आपण एखादी वस्तू आपल्या खिशात ठेवतो, दप्तरात ठेवतो, म्हणजेच आतमध्ये कुठे ठेवतो तेव्हा कीप वापरायचा आहे. आणि पुट एखाद्या दुसऱ्या वस्तूवर जेव्हा एखादी आपण दुसरी वस्तू ठेवतो तेव्हा त्याला म्हणतो आपण पुट. म्हणजे समजा टेबलवर मी पेन ठेवला तर आय पुट पेन ऑन द टेबल असं त्या ठिकाणी पुट वापरू शकतो. त्यानंतर ब्रेक मोडणे किंवा तोडणे, डिसाईड ठरवणे, सेल विकणे, बाय खरेदी करणे, त्यानंतर कम येणे, ओपन उघडणे किंवा उघडा करणे, क्लोज बंद करणे, स्टार्ट सुरू करणे, थिंक विचार करणे, हिट मारणे, शाउट ओरडणे, लाफ हसणे मोठ्याने हसणे, स्माइल गालातल्या गालात हसणे किंवा स्मित हास्य करणे, पुल ओढणे, पुश ढकलणे, ऍक्सेप्ट स्वीकारणे, ऍग्री सहमत असणे, टर्न वळणे. रोजच्या वापरातले जे काही आपण क्रियापद आहेत, वर्ब आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्हाला याचे दुसरं रूप आणि तिसरं रूप सुद्धा पाठ करून ठेवायचं आहे. ते आपल्याला पुढच्या व्हिडिओसाठी काम येणार आहेत. म्हणजेच V1 V2 V3 आपल्याला बघायचं आहे. आता शेवटचा जो ओ आहे, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. कोणकोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट? भरपूर प्रकारचे ऑब्जेक्ट तुम्ही वाक्य तयार करताना वापरू शकता. आपण या ठिकाणी 50-55 मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्ट कशा प्रकारे असू शकतात हे दाखवण्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? जे आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो किंवा वापरू शकतो अशा सर्व वस्तूंना कर्म म्हणतात
येईल. मग या ठिकाणी आपण बघूया बुक पुस्तक, नोटबुक वही, पेन आपण पेन म्हणतो, पेन्सिल तुम्ही वापरता, बनाना केळी, मँगो आंबा, टेबलच म्हणतो, फोन मोबाईल यांना आपण याच वस्तूंना याच नावाने बोलावतो किंवा वापर करतो. बॅग पिशवी, बॉल चेंडू, बॉटल आपण बॉटल म्हणतो, ड्रेस पोशाख, टीव्ही, बॉक्स या ठिकाणी बॉक्स म्हणजे खोकं किंवा डबा म्हणूया आपण त्याला. सॉक्स पायात आपण घालण्यासाठी वापरतो, चॉक खडू, वॉच घड्याळ, बोर्ड फळा, होम हाऊस दोन्ही पण या ठिकाणचे आहेत, घर. त्यानंतर स्कूल शाळा, ट्यूब आपण वर्गामध्ये ट्यूब वापरतो, बल्ब वापरतो, फॅन, चेअर खुर्ची, ग्राउंड जे आहे मैदान, टेम्पल मंदिर, बाईकला आपण मोटरसायकल किंवा बाईक पण म्हणतो, कार, कप चहा पिण्यासाठी वापरतो आपण कप, वॉटर पाणी, मिल्क दूध, अर्थ पृथ्वी, बस म्हणतो आपण, कबड्डी खेळाचं नाव आहे, खो खो. त्यानंतर गेम खेळ, टी चहा, किल्ली किंवा चावी म्हणूया, मनी पैसा आणि मार्केट. ज्या ठिकाणी या व्हिडिओ पुरता आपण फक्त थोड्या 50 एक घेतले आहेत, परंतु तुम्हाला मात्र जास्तीत जास्त तयार करायचे आहेत आणि वाचन करायचं आहे. पुढचं जे आता आपलं जे शेवटचा या व्हिडिओचा भाग आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी त्याला कशा प्रकारचे वाक्य या ठिकाणी आपण बघतो. आपली जी काही रचना आहे ती रचना कशा असते ती आपण बघितले. फक्त एक सराव म्हणून आपण काही उदाहरणं घेणार आहोत. आय प्ले कबड्डी, मी कबड्डी खेळतो. या ठिकाणी बघा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, एस प्लस व्ही प्लस ओ. आय एम प्लेइंग कबड्डी या ठिकाणी आपण बघू शकता की जो आय आहे हा सब्जेक्ट आहे आणि एम प्लेइंग हे जे आहे एवढं मोठं या ठिकाणी काय आहे वर्ब आहे आणि हे कबड्डी हे आहे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे ओ. एस प्लस व्ही प्लस ओ. त्यानंतर आय हा सब्जेक्ट आहे, हॅव प्लेड या ठिकाणी हे जे आहे आपलं वर्ब आहे, हा यस आहे. त्यानंतर हे आहे आपलं ऑब्जेक्ट. आय हॅव प्लेड कबड्डी, मी कबड्डी खेळलो आहे किंवा खेळलेलो आहे. वरचं वाक्य आय एम प्लेइंग कबड्डी, मी कबड्डी खेळत आहे. आय प्ले कबड्डी या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. मी कबड्डी खेळतो. हे 3 वाक्य आपण बघितले. पुढचं आय हॅव बीन प्लेइंग कबड्डी सिन्स मॉर्निंग. यामध्ये याचा अर्थ काय होतो, मी सकाळपासून कबड्डी खेळत आलेलो आहे. बघा सिन्स मॉर्निंग सकाळपासून. तर या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे, हॅव बीन प्लेइंग तर या ठिकाणी एवढं मोठं जे आहे ते वर्ब आहे. त्यानंतर कबड्डी हे आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय एस प्लस व्ही प्लस ओ आणि जो काय आपला उरलेला भाग आहे तो आपण शेवटी वाक्यामध्ये वापरत असतो. त्यानंतर राम हॅड प्लेड खो खो. तर या ठिकाणी हा पूर्ण भूतकाळ आहे. राम हॅड प्लेड खो खो, रामने खो खो खेळला होता. तर या ठिकाणी हे यस सब्जेक्ट आहे, हॅड प्लेड हे आपलं वर्ब आहे आणि हे आहे ऑब्जेक्ट. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, ही वॉज इटिंग मँगो. तो आंबा खात होता. भूतकाळामध्ये चालू असणारी क्रिया आहे ती हे वर्ब आहे. त्या ठिकाणी हा यस आहे आणि हा ओ आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य भविष्यकाळी वाक्य आपण घेतलेलं आहे. दे हे सब्जेक्ट आहे, विल कम हे वर्ब आहे आणि टुमारो हे आहे ऑब्जेक्ट. अशा प्रकारे दे विल कम टुमारो म्हणजे ते उद्या येतील, तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण बघू शकता. तर इंग्रजी वाक्याची रचना जी असते एस प्लस व्ही प्लस ओ या ठिकाणी हे आपल्या इंग्रजी वाक्याची रचना आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाक्याची रचना, त्यानंतर पुढचं जे आहे होमवर्क आपण बघणार आहोत. इंग्रजी वाक्याची रचना बघितल्यानंतर आज तुम्हाला घरी काय करायचं आहे, तर आज तुम्हाला जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं ते चांगल्या प्रकारे पुन्हा बघायचं आहे. नाही समजलं तर पुन्हा बघू शकता. तो तुमचा आजचा जो होमवर्क आहे म्हणजे गृहपाठ जो आहे तो काय असणार आहे, तर तुम्ही जे काही सब्जेक्ट बघितले अशा प्रकारचे आणखी यापेक्षा वेगळे 50 सब्जेक्ट तुम्हाला वाचन, लेखन आणि त्यामध्ये वाढ करायची आहे. जितके जास्त वाढवणार तितके इंग्रजी तुम्हाला बोलायला सोपं जाणार. दुसरी गोष्ट वर्ब जे आहे ते वर्ब आपण 50 बघितले, तुम्ही 50 किंवा त्यापेक्षा आणखी 50 असे वाढवायचे आहेत आणि त्याचं वाचन लेखन करायचं आहे. चांगले पाठ करायचे आहेत, लिहून स्पेलिंग पण पाठ करायचे आहे. लिहून पाठ केलं तर खूप लक्षात राहतं, पटकन लक्षात राहतं. त्यानंतर जे काही कर्म आहे ऑब्जेक्ट, ते ऑब्जेक्ट आपण 50 बघितले, तुम्ही 50 त्यामध्ये आणखी 50 ची वाढ करायची आहे. 2 दिवस तुम्हाला
अवधी मिळणार आहे, त्याचं वाचन लेखन करायचं, त्याची वाट सुद्धा करायची आहे. आणि सोपे सोपे जे काही वाक्य आहेत, सुरुवातीला 3 शब्दाचे, मग त्याला वाढवायचे 4 शब्दाचे, मग 5 शब्दाचे, अशा प्रकारे सोपे सोपे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आजच्या या डे 1 साठी आपण इथंच थांबणार आहोत. या ठिकाणी आता डे 2 जो असणार आहे, डे 2 मध्ये आपण इंग्रजी बोलताना आपल्याला 12 काळामध्ये वाक्य बोलावे लागतात. ते 12 काळ कोणते असणार आहेत जे आपली इंग्रजीमध्ये त्यांची आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि आपण त्यानंतर त्याच्यातला कोणता तरी एक काळ घेऊ आणि आपण पुढे जाणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या आपल्या दिवसामध्ये डे 2 ला. तर आता याच ठिकाणी मी थांबतो, तुमची रजा घेतो. तुम्ही मात्र आता तुमच्यासाठी 2 दिवस असणार आहेत. 2 दिवसामध्ये तुम्ही हा जो दिवस आहे आजचा, हा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. आणि एकदा का तुम्हाला त्याची रचना समजली, सोपे सोपे वाक्य तयार करता यायला लागले, की मग तुम्ही त्या ठिकाणी काळानुरूप वाक्य बनवू शकता. तर आता या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा तुमचा भेटतो. पण जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्हिडिओ आणि मागचे जे काही आणखी चॅनलवर आपल्या जे दुसरे काही व्हिडिओ आहेत ते बघायला विसरू नका. घरी पण दाखवा आणि त्या ठिकाणी आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. पण लाईक पण करा. आणि जर काही तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटलं तर कमेंट्स मात्र नक्की करायचं आहे. जय हिंद.